हॅलो हा ठीक आहे. हॅलो बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज कमी येऊ लागला. आजच्या कार्यक्रमात 3 पार्टीचे लोक आहेत. 3 पार्टीचे लोक म्हणजे म्हणजे तरुण, बाया आणि माणसं, ह्या होय 3 पार्टी. पहिल्या नंबरची पार्टी म्हणजे लहान लहान झाकणं, 18च्या खालचे, ज्याले मतदानाचा अधिकार नाही त्यानं फक्त आवाज द्या. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. हो, यांची बॅटरी फुल चार्जिंग होऊन आहे. दुसऱ्या नंबरची पार्टी ते म्हणजे माणसं 18च्या वरचे आणि मराने टेकले थे, ज्याचे लाकडं मसनात गेले, त्याने आवाज द्या फक्त आता. बोलो छत्रपती संभाजी महाराज की. आवाजच नाही. आवाज जोरात आला पाहिजे ना. पार्टीचे लोक बसल्यावानी, बचत गटावानी बसले काही लोक. आवाज जोरात, आवाज द्या जोरात. माणसं बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. हा, आता कसा वाढला माणसाचा. पण लहान लहान पुरे आवाज दिली. इकडल्याचा आवाज वाढला, तिकडल्याचा वाढला, पण इकडच्याचा नाही वाढला. त्या एक वेळा तुम्ही आवाज. बोलो राष्ट्रमाता जिजाऊ की. अजूनही काही माणसं काही तोंडच हलवू राहिले. आता जय जय नाही म्हणणार, त्याच्या तोंडात किडा पडू. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. आता कसा वाढला आवाज. एक अमरावती जिल्ह्यात मन आहे, लटकली खोटीच जाशील कुठी. मी म्हणल्यानं तुमच्या तोंडात किडे पडणार आहे का. तिसऱ्या नंबरची पार्टी ते म्हणजे सर्वात महत्वाची पार्टी. गावगावच्या सरपंच कोण रे. महिला. तलाठी महिला. गावगावच्या सरपंच महिला. तलाठी महिला. ग्रामसेवक महिला. माणसं काय मग बैला. जेवढी बायाली किंमत आहे तेवढी माणसाली किंमत आहे ना. हो, पण आता बाया समोर आहे. यायच्यापेक्षा बाया समोर. माणसाच्या हाती आता राहिलंच का. त्या एक वेळा सर्व महिला मंडळी आवाज. बोलो मंजुळा माता की. तुम्ही बाया होय का रे. फक्त बायाले म्हणलं मी, बाया, फक्त बाया आवाज द्या. बोलो राष्ट्र माता जिजाऊ की. काय बाया जय म्हणजे काय आता महाकाला असू द्या ना, कसा आवाज निघते त्याच्या. त्या महिला मंडळी ते जागृत झाल्या पाहिजे ना. बोलो राष्ट्र माता जिजाऊ की. अजूनही महिला मंडळ आवाजच नाही देत. घरी तर नवऱ्यासमोर आवाज तिचा कमी पडते. नवरा दारू पिऊन आला तर तिचा आवाज वाढते, नवऱ्याचा आवाज कमी होते. पहिले तर माणसाईनं महिलावर अत्याचार केला. पहिले बाया नवऱ्याची आरती घे, हातात ताट घे आणि नवऱ्याची आरती करे. जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या, बारा दिवसानं जमा करतो नवऱ्या. जय देव जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या, बारा दिवसानं जमा करतो नवऱ्या. जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या, बारा दिवसानं जमा करतो नवऱ्या. हो, आता ती बदललो. आता आरती बदलली. आता महिलाने 75% आरक्षण भेटलं. 75%. आता ते राहिलंच नाही. आता तर माणसं हातात ताट घेते आणि बाईची आरती करते. जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तुझे सांगितले मी मनपासून करतो. जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तुझे सांगितले मी मनपासून करतो. जय देव जय देव जय माझी बायको, तुझे सांगितले मी मनपासून करतो. जय देव जय देव. त्या सर्व मंडळींनी सर्व बोलो राष्ट्रमाता
जिजाऊ की, बोला पंढरीनाथ भगवान की. बॅटऱ्या खूप चार्जिंग गुण आहे, पहिले चार्जिंग करासाठीच मी आलो. बचत गटासारखे लोक बसले, काही इकडं काही तिकडं, बाया तो अशा जशा बसल्या जशा काही तुरी पेरल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी एका जागेवर आलो. छत्रपती शिवरायांची जयंती डोक्यात घेणं, संत गाडगेबाबाचा विचार डोक्यात घेणं, संत तुकडोजी बाबाचा विचार डोक्यात घेणं हे साध्या माणसाचं काम नाही. यासाठी मोठा हृदय पाहिजे. हा विचार एवढा घातक आहे. समाजाच्या अंधश्रद्धेसाठी, समाजाच्या वाईट व्यसनासाठी, दारूवाल्यासाठी हा विचार घातक आहे. पण चांगल्या विचारासाठी पोषक विचार म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा विचार, छत्रपती शिवरायांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 40व्या वर्षी 45,000 पुस्तकं वाचले, म्हणून आपल्याला हे संविधान मिळून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मिळून दिलं. छत्रपती शिवरायांनी सुद्धा आपल्यासाठी काम केलं. हे तुमच्या आमच्यासाठी जगले, आपण फक्त जगतो. बाल्या बाली दाबायदाची गुण, आपण फक्त एवढ्यापर्यंतच राहिलो. पण ह्या संत महापुरुषांनी सगळ्यासाठी काम केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सगळ्यासाठी काम केलं रे, सगळ्यासाठी काम केलं. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, महात्मा ज्योतिराव फुले, कर्मयोगी गाडगे बाबा, म्हणजे सर्व संतांनी या आपल्यासाठी काम केलं. की संत में एक संत था, खंबीर तुकड्या दासदा, संत में एक संत था, खंबीर तुकड्या दासदा, संत में एक संत था, खंबीर तुकड्या दासदा. 13 ते 14 वर्षापासून तुमच्या गावात शिवजयंतीचा कार्यक्रम होत आहे. म्हणजे रॅली निघते, दिंडी निघते, सांस्कृतिक कार्यक्रमाला काही तोटा नाही. पुण्यतिथी, जयंती चालूच आहे. मागच्या वर्षी कीर्तन होतं आणि यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी एका जागेवर आलो. कारण जयंती म्हणजे आपला रिचार्ज मारणं होय, आपल्या जीवनाचा रिचार्ज मारणं म्हणजे जयंती होय, वाढदिवस होय. त्यासाठी गावाचा विचार म्हणजे जयंती. मला सांगा रे बाबू, आपल्यापाशी मोबाईल आहे, मोबाईल आहे आणि ह्या मोबाईलने आपण फुल चार्जिंग केली आणि चार्यानाचं रिचार्ज नाही मारलं, फोन लागते का? समजा आपण त्याला रिचार्ज मारलो आणि चार्जिंगच नाही केलं, फोन लागते का? त्याच्यात आपण रिचार्ज टाकलंच नाही आणि फुल चार्जिंग ठेवली, फोन लावण्याचा आपण जर प्रयत्न केला तर ते फोन म्हणली एक बोह्याड बिल्ली बाई आपल्यासोबत बोलते. हे का म्हणते, अरे बोह्याड तोंड्या, तुझी काही फोन लावायची लायकी नाही, पहिले रिचार्ज टाक तेव्हा फोन लाव. रिचार्ज टाकणं म्हणजे काय? या संत महापुरुषाचा विचार घेणं आहे. त्या संत महापुरुषाचा विचार म्हणजे शिवजयंती घेणं आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की संत में एक संत था, खंबीर तुकड्या दास होता. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नव्हे तर अनेक साधू संतांनी या समाजाला जागवण्याचं काम केलं. संत तुकडोजी महाराज ग्रामगीतेतून सुद्धा सांगतात की वाईट भावना नाशावया, लोकी कर्तव्यशीलता यावया, समाज सुस्थितीत नांदावया, भजने केली संतांनी. म्हणजे संतांचा विचार कधीच संपणार नाही. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शिवाजी महाराजांवर एक भजन लिहिलं की मराठे शूरवीरानो निकामा पतका मराठे शूरवीरानो निकामा पतका बसला. आस थोराचा अबुल्या वाडवडिलाचा, अबुल्या वाडवडिलाचा, वाडवडिलाचा. शिवाजी शिवबा म्हणताना, शिवाजी शिवबा म्हणताना, रायगड छत्रपती मराठे शूरवीरानो निकामा पतका बसला, निकामा पतका बसला. संतांचा विचार कधीच संपणार नाही.
कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आपल्यासाठी जगले. मी नेहमी कीर्तनामधून सांगत असतो की हिमालयासारखा पर्वत नाही, हिमालयासारखा पर्वत नाही, आई वडिलासारखं दुसरं कोणाचं हृदय नाही. हिमालयासारखा पर्वत नाही, आई वडिलासारखं दुसरं कोणाचं हृदय नाही. आणि महाराष्ट्रासारखी दुसरी कोणती संतांची भूमी नाही. ज्या संतांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आणि ही संतांची भूमी, शूरांची भूमी, आपण त्याचसाठी जगत आहोत. आपण आता कार्य केले पाहिजे. म्हणजे शिवजयंती. तुमच्या गावात एवढ्याच बाया आहेत का? एवढ्याच बाया आहेत का तुमच्या गावात? भांडे तुम्ही माणसं जास्त दिसू राहिले. याचं कारण आहे पिंट्याच्या मायने जेवायला वाढलं, पिंट्याच्या बापाने जेवलं, हात पुसत तुमच्या गावात कीर्तनात आलं. माई काकू येत असन भांडे कसं. तुमच्या गावात भाग्यच आहे, काही काही अजूनही उभे आहे. ते उभ्या असणारे बसून जा, कारण तर खरा देशाचा सत्यानाश जर